न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अकोले तालुक्यात 22 रोजी भव्य उद्घाटन समारंभ। देवठाण गटासाठी निवडणुकीपूर्वी 16 कोटींच्या विकास कामांना मंजुरी। युवा नेते मारुती मेंगाळ यांनी अकोले येथे आयोजित पत्रकार परिषदेत आगामी दौरा व विकास कामांची सविस्तर माहिती दिली। अकोले तालुक्यात 22 तारखेला भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे। यावेळी मेंगाळ यांनी सांगितले की देवठाण गटासाठी निवडणुकीपूर्वी तब्बल 16 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे। या कामांमुळे परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांचा विकास साधला जाणार आहे। तसेच या दौऱ्यासाठी 2 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। या कार्यक्रमात शिक्षण मंत्री दादा भुसे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभवराव पिचड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्या नेते व कार्यकर्त्यांकडून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। उद्घाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने काम करत असल्याचं चित्र आहे। उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद देवठाण गटामध्ये काही गावांना जलसुविधा योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधार योजना आणि गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांवर डिप्या बसवणे अशा जलसुविधा योजनेतून जिल्हा वार्षिक नियोजनमधून साधारणपणे 2 कोटी रुपयाचा निधी आपल्या सगळ्या कामांना मंजूर झालेला आहे। आणि म्हणून त्या कामांचं उद्घाटन 16 या सर्व गावागावांमध्ये या ठिकाणी होतोय। खरं तर सुरुवातीला 17 तारखेला हा कार्यक्रम जाहीर झाला होता। 17 तारखेला अधिवेशन चालू असल्यामुळं थोडंसं पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तो कार्यक्रम 20 तारखेला गेला, म्हणजे उद्या होणार होता। तर तो उद्या देखील सुद्धा मुंबईला सर्व मंत्रिमंडळाची, महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांची काहीतरी महत्त्वाची बैठक असल्यामुळं कालच पुन्हा पालकमंत्र्यांच्या सूचना आम्हा सर्वांना होत्या का 20 तारखेचा कार्यक्रम हा सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025ला करावा। आणि मग त्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं, त्याचं नियोजन करण्यासाठी, त्याचा स्वरूप सांगण्यासाठी खरं तर आजची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली। आपल्या या बैठकीसाठी आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय आपल्या देवठाण गटामध्ये माननीय राधाकृष्ण विखे साहेब, आपले जलसंपदा मंत्री, तसेच माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे एकंदरीत 22 तारखेला आपल्या देवठाण गटामध्ये उपस्थित राहणार आहे। यासाठी जो आपल्याला मारुती मेंगाळ साहेबांनी जो भरीव निधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिला आहे, साधारणपणे नाही म्हटलं तर 16 कोटीच्या आसपास आपल्याला भरीव निधी आपल्या देवठाण गटासाठी प्राप्त झालेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या गणोरे गावासाठी नाही म्हटलं तर अंबिका माता देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी 30 लाख आम्हाला साहेबांनी मंजूर करून दिले। त्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी जे आहे डीपी बसवण्याचे काम आहे त्यासाठी 3.5 लाखापर्यंत निधी त्यांनी मंजूर केला आहे। एकंदरीत कुठलंही पद नसताना हे एवढे कामं करणं म्हणजे असं सोपी गोष्ट नसते। म्हणजे कुठलेही आमदार नाही, साधारण घरातले आपले व्यक्तिमत्व आहे आणि खरंच त्यांची कामाची जी उमक आहे आणि जी काम करण्याची पद्धत आहे ही सगळ्यांना एकंदरीत भावली। त्यामुळेच आज खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे कामं आज जे आहे आपल्या भागामध्ये होत आहे। आणि मी खरंच मनापासून सर्वांचे, पदाधिकाऱ्यांचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद।